गेली 25 वर्ष सहकार उद्योग या माध्यमातून पडवे जिल्हा परिषद गटामध्ये आपण जनसंपर्कात आहोत. आमदार भास्कर जाधव यांच्या माध्यमातून येथील भागात रस्ते, पाखाड्या आदींचे कोट्यावधीचे कामे झाली आहेत. यामुळे यापुढेही रस्ते, वीज, पाणी या मूलभूत गरजाबरोबरच रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार आहोत. पद सर्वांनाच मिळतात, परंतु त्याचा उपयोग सर्वसामान्य जनतेसाठी करणे ही मानसिकता लागते. यामुळे आता येथील प्रत्येक भाग भौतिक सुविधाबरोबरच रोजगार, उद्योगातून आर्थिक सक्षम कसा होईल हा माझा अजेंडा असणार आहे, असे पडवे जिल्हा परिषद गटाचे महाविकास आघाडीचे ठाकरे शिवसेनेचे उमेदवार सचिन चंद्रकांत बाईत यांनी बोलताना मत व्यक्त केले आहे. पडवे जिल्हा परिषद गटामध्ये प्रचाराच्या अंतिम टप्प्यात सर्वच भाग पूर्ण करताना त्यांनी संवाद साधला. त्यांनी यापुढे बोलताना येथील प्रत्येकाच्या सुखदुःखात धावून जाण्याचे काम बाईत कुटुंब करत आहे. सहकार चळवळ उभी करून हा भाग शैक्षणिकदृष्ट्या पुढे कसा जाईल यासाठीचे कायम प्रयत्न राहिले आहेत. कायम 24 तास उपलब्ध होणारा आपला सर्वांचा हक्काचा उमेदवार म्हणून मी आज या ठिकाणी निवडणुकीला सामोरे जात आहे. रोजगाराच्या संधी निर्माण करताना वेगवेगळ्या संघटनांच्या माध्यमातून उद्योग क्षेत्राच्या द्वारे या भागामध्ये प्रदूषण विरहित उद्योग आमदार भास्कर जाधव यांच्या सहकार्यातून उभे करण्याचा आम्ही यशस्वी प्रयत्न करू. आपल्याला सर्वच समाजाचा पाठिंबा आहे. मुस्लिम समाजही मोठ्या संख्येने आपल्या पाठीमागे उभा आहे. बाळासाहेबांच्या मातोश्रीवर देखील मुस्लिम बांधवांना नमाज पढण्यासाठी स्वतंत्र कक्ष त्यावेळेपासून उपलब्ध होता. यामुळे आपल्या पक्षाच्या पाठीमागे हा समाज खंबीरपणे उभा आहे. या भागात आमदार भास्कर जाधव यांच्या माध्यमातून गेल्या 2.5-3 महिन्यामध्ये ज्या कामांची भूमिपूजने झाली आहेत अशी कुठलीही कामे सुरू झालेली नाहीत असे या जिल्हा परिषद गटामध्ये दिसणार नाहीत. कामे ही होतच राहणार. मात्र प्रत्येक गावाचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी आपल्या सर्वांना बरोबर घेऊन आपण कामे करणार आहोत. या गटामध्ये झालेली कामे ही आमदार भास्कर जाधव यांच्या माध्यमातून झालेली कामे आहेत. यामुळे येथील प्रतिस्पर्धी उमेदवाराला त्यांनी स्वतः किती कामे केली ते सांगण्यासाठी काहीच शिल्लक नाही. पडवे जिल्हा परिषद गटातील काही भाग दुर्गम भाग आहे. त्या ठिकाणी शैक्षणिक व आरोग्य सुविधा अधिक चांगल्या करण्यासाठी आपला प्रयत्न राहणार आहे. केवळ लोकप्रतिनिधी म्हणून नाही तर आपल्या कुटुंबातील माझे वडील, भाऊ, पत्नी, मुलगे सर्वच सदस्य आज जनतेच्या सेवेसाठी कार्यरत असून एक हक्काचा माणूस म्हणून जिल्हा परिषदेवर पाठवून येथील गटाचा विकास अधिक गतिमान करण्यासाठी येथून निवडून द्यावे, असे आवाहन ठाकरे शिवसेनेचे आमदार सचिन चंद्रकांत बाईत यांनी केले आहे. 2026 जिल्हा परिषद व पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये पडवे जिल्हा परिषद गटातून मी स्वतः सचिन चंद्रकांत बाईत जिल्हा परिषदेचा उमेदवार आहे. तसेच माझ्यासोबत पडवे पंचायत समितीचे उमेदवार रवींद्र आंबेकर, पाचेरी सडा पंचायत समितीची उमेदवार कुमारी शशिकला मोरे हे देखील माझ्यासोबत निवडणूक रिंगणात उतरले आहेत. आमचाही प्रवास राजकीय जवळपास तब्बल 25 ते 27 वर्षाचा असून वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही कायम सामाजिक कामामध्ये अग्रेसर राहिलो आहोत. सचिन बाईत हे असे एक नाव जनतेसमोर आहे की अपघातग्रस्तांना प्रथम स्वतःहून पुढाकार घेऊन मदत करणारं नाव म्हणून कोणीही सांगेल की ते सर्वांना ज्ञात आहे. या भागामध्ये शैक्षणिक त्याचप्रमाणे सहकार चळवळ राबवण्याचं देखील मी व माझ्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून प्रामुख्यानं काम केलेलं आहे. लोकांच्या मूलभूत गरजा आजही पाणी, रस्ते आणि पाकाड्या इतक्याच आपल्या जिल्हा परिषद गटामध्ये आहेत. पण त्याहूनही अधिक रोजगार उपलब्ध व्हावा अशी देखील तरुणांची मागणी वाढत आहे. निश्चितपणानं वेगवेगळ्या संघटनेच्या माध्यमातून, बचत गटाच्या माध्यमातून आणि उद्योग क्षेत्रातील काही मित्रमंडळीच्या माध्यमातून या भागामध्ये प्रदूषण विरहित उद्योग उभे करण्यासाठी माननीय आमदार भास्कर शेठ जाधव यांच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करू आणि ते यशस्वी करून दाखवू ही मी आज खात्री देतो. कायम 24 तास उपलब्ध होणारा उमेदवार म्हणून माझ्याकडं आपण पाहिलं पाहिजे. कारण मी स्वतः आबलोलीमध्येच राहतो. माझं कुटुंब देखील, माझी मुलं देखील, माझे वडील देखील आपल्याला कायम भेटू शकतात, आपल्या व्यथा जाणून घेऊ शकतात. त्यामुळे आपण निश्चिंत राहिलं पाहिजे की हक्काचा माणूस
म्हणून माझ्याकडे आपण पाहाल ही आपणास मी नम्र विनंती करतो. काही भागामध्ये काही लोक हिंदू आणि मुस्लिम असे वाद पसरवण्याचा प्रयत्न करतायत, पण मी आजही सांगतो की उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे मुस्लिम समाज सुद्धा मोठ्या संख्येनं आकर्षित होतोय. बाळासाहेबांच्या मातोश्रीवरती देखील मुस्लिम समाजाच्या बांधवांसाठी नमाज पडायला स्वतंत्र कक्ष त्यावेळेपासून उपलब्ध होता. त्याच्यामुळे मला खात्री आहे की मुस्लिम बांधव आमच्या पक्षाच्या पाठीशी मोठ्या प्रमाणात राहतील. सबंध जिल्हाभर मुस्लिम समाज हा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पाठीशी राहील. त्यामध्ये कोणतीही माझ्या मनामध्ये शंका नाही. माननीय आमदार भास्कर शेठ जाधव यांच्या रूपानं गेल्या 2, 2.5, 3 महिन्यामध्ये जी भूमिपूजन आम्ही केलेली आहेत, जे आम्ही नारळ वाढवले आहेत, त्याची 90% कामं जवळपास पूर्ण झालेली आहेत. असं कुठलंही काम सुरू झालं नाही नारळ फोडलेलं असं आपल्या जिल्हा परिषद गटामध्ये एकही काम दिसणार नाही. माझे सहकारी रवींद्र आंबेकर आम्ही जी भूमिपूजन केले त्याच्या तारखा आणि कामाची सद्यस्थितीतली माहिती येत्या 1 ते 2 दिवसात आपल्या सर्व मतदार बंधू भगिनींच्या समोर ठेवतील. त्याची देखील आपण सर्व मतदार बंधू भगिनींनी खातरजमा करावी आणि आम्ही जी तुम्हाला माहिती देतो ती 100% खात्रीशीर आणि खरी देतो, यावरती आपला विश्वास बसेल हेही मी खात्री बाळगतो. आता राहिला प्रश्न, येत्या 7 तारखेला आपण मला व माझ्या सहकार्यांना माझं चिन्ह आहे मशाल आणि माझ्या सहकाऱ्यांचं चिन्ह देखील मशाल आहे. मशाल चिन्हाच्या समोरील बटन दाबून मला व माझ्या सहकाऱ्यांना आपण प्रचंड मताने विजयी करा ही आशा मी व्यक्त करत असताना 24 तास आपला हक्काचा माणूस म्हणून माझ्याकडे पहा. आपलं प्रेम जे आजपर्यंत मला मिळालंय, माझ्या कुटुंबाला मिळालंय, हे असंच प्रेम तुम्ही सातत्यानं माझ्यावरती करा. आपला विश्वास हा कायम माझ्या हृदयात, माझ्या स्मरणात राहील आणि आपण केलेली माझ्यासाठी एक मतदान रूपी मदत याची निश्चितपणे मला जाण राहील आणि हक्काचा माणूस म्हणून तुम्ही मला केव्हाही हाक मारा, मी तुमच्यासाठी कायम उपलब्ध राहील ही ग्वाही देतो. पुनश्च एकदा मी आपणास विनंती करतो की मशाल चिन्हासमोरील बटन दाबून मला आणि माझ्या सहकार्यानं प्रचंड मताने विजयी करा ही नम्रतेची विनंती करतो. धन्यवाद.